नमस्कार. मी गजानन वरगट. परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहेत. आज आपण आलोय कारंजा या ठिकाणी पोलीस स्टेशनला. 2-3 दिवसापूर्वी खेरडा तालुका कारंजा या ठिकाणी जे आदिवासी मुलगी आहे, त्या मुलीवर दिनांक 2 मेला सकाळी 8 वाजता एका तेथीलच गावातील एका व्यक्तीने 55 वर्षाच्या व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि प्रसंग केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. परंतु ते तक्रार त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थित नसल्यामुळे हा सर्व आदिवासी समाज या ठिकाणी आला आणि त्या जो आरोपी आहे, त्या आरोपीला अटक न केल्यामुळं हा सर्व समाज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आला. तर आपण जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे तर. आपण सांगा सर. नमस्कार, माझं नाव अविनाश पंधरे. मी आदिवासी विकास परिषदचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. गेल्या शनिवारी एका इसमाने आमच्या आदिवासीच्या 15 वर्षीय मुलीवरती विनयभंग केला. त्यासह त्याचे आई-वडील या ठिकाणी तक्रार करण्यात आले असता तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना उडीउडीची उत्तर देऊन घरी परतवलं. हे पोलीस प्रशासन या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार वाढलेला आहे, हे याचं कारण पोलीस प्रशासन आहे. कारण की कोणतेही गांभीर्य न घेता, त्यांच्या आई-वडिलांचं म्हणणं न ऐकता, पीडित कुटुंबाचं म्हणणं न ऐकता, मुलीचा म्हणणं न ऐकता त्या ठिकाणी त्यांना परत पाठवलं आहे. म्हणून या निषेधार्थ आज मी या कारंजा पोलीस स्टेशनचा निषेध करतो आणि अशी घटना कधी होऊ नये याकरिता आम्ही सर्व आदिवासी समाजाचे इथे जमलो आहे. यांनी आज या ठिकाणी पोक्सो अंतर्गत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केले. पण गेल्या 4 दिवसापासून पोलीस डिपार्टमेंट काय करते? हे झोपा घेते का काय झोपी सोंग करते? मी या ठिकाणी हेच सांगतोय की आता या आरोपीला तात्काळ जर अटक केली नाही तर आम्ही या पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करू आणि आम्ही सध्या एस-पी साहेबांना देखील पत्र देणार आहे की अशा या बोगस कर्मचाऱ्यावरती तात्काळ यांना कारवाई करून निलंबित करावे. घेऊया ज्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, अत्याचार केला, त्या मुलीचे आई-वडील या ठिकाणी आले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत तर. सांगा सर. माझ्या मुली माझ्या मुलीवर अत्याचार झाला. हं. त्या कारणाने मी माझे समाज लोक आदिवासी लोक आले. हं. रिपोर्ट द्यायला आलतो. हं. त्यानं हे केले आहे. हं. म्हणजे दुसरे हे केले आहे. तुमच्या विचारानं असं झालं की या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जे तक्रार करायची होती, तक्रार त्यांनी घेतली नाही. हो, घेतली. तर त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार केली, परंतु त्यांच्या मनासारखी जे तक्रार करायची होती त्यांनी पोलीस स्टेशनने घेतली नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झाला त्यांच्या समर्थनार्थ. आपण परत जाणून घेऊया की भगत साहेबाला विचारू की कुठल्या प्रकारचे जसा अत्याचार झाला, कुठल्या प्रकारचे केसेस लागायला पाहिजे, आपण त्यांना जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी ही बातमी तुम्ही लावत आहे, सर्वप्रथम तुमचे मी आभार मानतो. कारण की आज SC-ST समाजावर जे काही अन्याय अत्याचार होत आहे किंवा जे काही समाजामध्ये घडत आहे, याला जबाबदार इथली सरकार आणि व्यवस्थापन आहे. आणि जे काही आज खेड्यामध्ये घडलं, ती अतिशय वाईट आणि मोठ्या गंभीर परिस्थितीचं आहे. ज्या काळा जे आमचे बांधव आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आले, त्यांचा रिपोर्टसुद्धा घेतला नाही किंवा घेतला तर मग त्यांची दिशाभूल करण्यात आली. खरोखरच आज SC-ST ॲक्ट अंतर्गत आम्ही इथं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आरोपीवर, त्यासाठी इथं जमलेलो आहोत. खरं जर बघायला गेलं 354, 354A, 354D आणि 509 अशा कलमा लागायला पाहिजे होत्या. पण ते न लावता दुसऱ्याच कुठल्यातरी कलमा लावून ही प्रकरण जे आहे हाताळण्याचं काम इथल्या पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांनी केलं. आमचं असं म्हणणं आहे की हा जो प्रकार आहे अतिशय गंभीर आणि पोस्को अंतर्गत येते. त्यामुळे पोस्को हा कायदा लागू झाला पाहिजे आणि या अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट हा याच्या अंतर्गत त्याला तातडीची अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू किंवा आमच्या ज्या बहिणीवर अत्याचार झाला तिच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि तिला न्याय मिळवून देऊ. धन्यवाद. तर तुमच्या मनात सर्व कंप्लीट झाली नाही, म्हणून तुम्ही आता पुढे काय करणार? नाही, पुढे आमची हीच भूमिका असणार आहे की जे काही हे कर्मचारी आहेत, हं. जे गोरगरीब जनता यांच्याकडे न्याय मागण्याकरिता येतात, त्यांना हे उडवडीचे उत्तर द्यायचे, घरी पाठवायचे. आणि दुसऱ्या जे बडी पार्टी राहते, ज्यांच्या विरुद्ध जे अत्याचार करतात, अत्याचार करणाऱ्याकडून पोलिसांचा आर्थिक व्यवहार होतो. त्यामुळे या गरीब कुटुंबाला न्याय भेटत नाही. आणि हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे, महिलावरती अत्याचार, ST, SC वरती अत्याचार.
अत्याचार करतात, काही प्रस्थापित लोक अत्याचार करतात. याचं कारण पोलीस प्रशासन आहे. त्यामुळे आमची हीच भूमिका आहे की या जर घटनेमध्ये जर सध्या जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये एस-पीच्या कार्यालयामध्ये बसू. आमच्यावर गुन्हा दाखल तरी आम्हाला फिकर नाही. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला हेच विनंती करतोय की आमच्या गोरगरिबी समाजात तुम्ही रस्त्यावर उचलण्याचा भाग पडू नका. म्हणून आमची दिशा समोर हेच असणार की त्या आरोपीला, त्या नराधमाला तात्काळ पोलिसांनी अटक करून त्या तात्काळ त्यावर कारवाई करावी. तर यांचं म्हणणं असं आहे की जो काही प्रकार घडला तसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दररोजच प्रकार घडत आहे. याला मेन कारण काय, तर जे प्रशासन आहे आणि शासन आहे हे झोपलेलं आहे. यामुळं असे प्रकार घडत असतात. तर यांची अशी मागणी आहे, जर ह्या प्रकाराचा व्यवस्थित तुम्ही निकाल लागला नाही किंवा त्याला व्यवस्थित अटक केली नाही, त्याच्यावर चांगल्या प्रकारे गुन्हे केले नाही, तर आम्ही सर्व समाज रस्त्यावर उतरून ही लढाई जोपर्यंत आमची पूर्ण होणार नाही, आम्ही जोपर्यंत जिंकणार नाही, तो त्या मुलीला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची ही लढाई चालूच ठेवू, असं त्यांचं म्हणणं आहे. परिवर्तन न्यूज 24 कारंजा लाड.